When you are doing the one thing, say no to the 99 things. केव्हा असं वाटलं का तुम्हाला की ही इंडस्ट्री सोडून दिली पाहिजे? नाही सर, जर तुमच्या मनात इंडस्ट्री सोडण्याचा विचार येत असेल, तुम्ही त्या इंडस्ट्रीसाठी बनलेलाच नाही. दृष्टिकोनातनं जर जॉब केलात तर तुम्ही या मार्केटवर राज करा. एखाद्याला बिझनेस चालू करायचा आहे, पण बिझनेस चालू करायला माझ्याकडे पैसेच नाही. आज जेवढे पण उद्योजक मोठे झालेत ना, त्यांच्याकडे सुद्धा सुरुवातीला पैसे. धंदा बिझनेस हा नोकरीसारखा करावा आणि नोकरी ही धंद्यासारखी करा. आज इंडस्ट्रीमध्ये जो ट्रेनर बनत असेल ना, त्याला तहान, भूक, झोप, बीपी, कोलेस्ट्रॉल याची कधीच आठवण येणार नाही. 50 ते 60% जर बिझनेस कोचेस बघितले तर ते एक चुकीचा सल्ला देतात. स्वप्नील सर, तुम्ही बिझनेस कोच व्हायचं कधीच ठरवलं नेमकी? बिझनेस कोच व्हायचं असं ठरवून कधीच कोणती गोष्ट झाली नाही माझ्या आयुष्यामध्ये. मी 11वी-12वी सायन्सला जेव्हा ऍडमिशन घेतलं तेव्हा मी 8वी 9वी 10वीच्या मुलांना शिकवलं. ओके. जेव्हा मी इंजिनिअरिंगला गेलो आणि इंजिनिअरिंगच्या दुसऱ्या वर्षाला असताना मी इंजिनिअरिंगच्या पहिल्याच वर्षाच्या विद्यार्थ्यांना शिकवायला सुरुवात केली. म्हणजे मी तुम्हाला सांगायला मला आनंद वाटेल की ज्या वेळेला मी इंजिनिअरिंगमध्ये शिकत होतो त्यावेळेलाच मी इंजिनिअरिंगच्या मुलांना शिकवत होतो आणि त्यावेळेला मी क्लास टाकले. इंजिनिअरिंगच्या क्लास नंतर मी 11वी-12वी सायन्सच्या क्लासेसमध्ये आलो आणि त्यावेळेला तो क्लास मोठा करण्यासाठी मी स्वतःवर काम करायला सुरुवात केली. कम्युनिकेशनवर, सेलिंग स्किलवर, लिडरशिप डेव्हलपमेंटवर, बिझनेस एक्सपान्शनवर. या लिडरशिप ट्रेनिंगमध्ये, या ट्रेनिंग इंडस्ट्रीमध्ये मी इतकं स्वतःला झोकून टाकलं की कधी मी ट्रेनर झालो हे मला कळलंच नाही. म्हणजे माझे गुरु संतोष नायर, जेव्हा मी त्यांच्याकडे एका ट्रेनिंगला गेलो आणि 2 दिवसाच्या वर्कशॉपमध्ये जेव्हा त्यांनी मला सांगितलं की हा होमवर्क तुम्हाला उद्या सबमिट करायचा आणि तो होमवर्क मी 1 दिवस आधीच सबमिट केला आणि त्यांनी मला सांगितलं कि तू बहुत बड़ा ट्रेनर बन सकता है क्योंकि जो आदमी खुद के ऊपर इतना काम कर सकता है ना, तो उसे हक है की त्यांनी दुसऱ्यांच्या पण आयुष्यावर तेवढं जबाबदारीने जर काम केलं तर तुमच्यासोबत असे हजारो उद्योजक घडू शकतात. आणि मग त्यांच्या त्या पाठीवर हात ठेवल्यामुळे आज मी ट्रेनर बनू शकलो आणि त्या ट्रेनरचा प्रवास आजही माझा चालू आहे. ओके. जर आपण समाजात जर बघितलं तर एखादी गोष्ट जमली नाही की त्याची ट्रेनिंग द्यायला सुरुवात करायची असं पब्लिक म्हणते. बरोबर. आता कोचिंग इंडस्ट्रीमध्ये पण असंच म्हटलं जातं की माझा बिझनेस फेल झाला का मी कोचिंग इंडस्ट्रीमध्ये येतो शिकवायला चालू करून देतो. करेक्ट. मग याबद्दल तुम्ही काय बोलता? तुमच्या बाबतीत पण असं काय आहे का? नाही सर, एक्झॅक्टली. कधी कधी कसं असतं, जगाला काय वाटतं ह्यापेक्षा कोणतीही गोष्ट जर तुम्हाला करायची असेल ना तर त्याची आतून खरंच व्हायब्रेशन्स येतात का त्या व्यक्तीला, तर त्याने ती गोष्ट करावी. म्हणजे तुम्ही सचिन तेंडुलकरचं उदाहरण घ्या सर. सचिन तेंडुलकर बॅटिंग म्हणून, आज बॅट्समन म्हणून आज त्याला क्रिकेटचा देव मानला जातो. बरोबर सर, त्याला कॅप्टनशिप दिली, त्याला ती आतून जमलीच नाही. म्हणजे तुम्ही विचार करा, जे प्रश्न तुम्ही मला विचारलात की एखादी गोष्ट जमली नाही का माणूस त्याचं ट्रेनिंग द्यायला सुरुवात करतो, पण त्याला कॅप्टनशिप जमली नाही म्हणून त्याने कॅप्टनलाच कोच करायला नाही सुरुवात केली. त्याने त्या गोष्टीला फोकस्ड केलं की मला आतून कोणती गोष्ट आवडते. ट्रेनर बनण्यासाठी किंवा आज इंडस्ट्रीमध्ये जो ट्रेनर बनत असेल ना, त्याला तहान, भूक, झोप, बीपी, कोलेस्ट्रॉल याची कधीच आठवण येणार नाही, भीतीची आठवण येणार नाही. त्याला कोणत्याही मिनिटाला उठवा, तो स्टेज गाजवू शकतो आणि तो उद्योजकाला मेलेल्या अवस्थेत असताना तो त्याला जिवंत करू शकतो. हे जर खरं स्किल त्याच्या आतून असेल तर त्याला उद्योजक बनण्याचा 100% हक्क आहे. त्याने ते स्वतःला वाहून घेतलं पाहिजे. असं ज्याला आतून वाटत असेल त्याने समजून घ्यायचं, हा रस्ता आपल्यासाठी बनलेला आहे. बरोबर. आतापर्यंत किती बिझनेसेस ला ट्रेनिंग दिली तुम्ही? म्हणजे सर, आतापर्यंत माझ्या तसं बघायला गेलं तर मास मध्ये प्रोग्राम झालेत, कोर्सेस मध्ये प्रोग्राम झालेत, तर नाही म्हटलं तर सर 10,000पेक्षा उद्योजक माझ्या हातातनं तर गेलेलेच असतील. ओके. आतापर्यंत एवढ्या वर्षापासून तुम्ही या इंडस्ट्रीमध्ये आहात, केव्हा असं वाटलं का तुम्हाला की ही इंडस्ट्री सोडून दिली पाहिजे? नाही सर, ज्या दिवशी तुम्हाला असं वाटतं ना सर की ह्या कामापेक्षा माझं दुसरं कामच नाहीये, तर तुम्ही एक वेळ मरण पत्कराल, पण ती इंडस्ट्री सोडून जाण्याचा विचार पण तुमच्या मनात येणार नाही. आणि जर तुमच्या मनात इंडस्ट्री सोडण्याचा विचार येत असेल तर समजून घ्यायचं, तुम्ही त्या इंडस्ट्रीसाठी बनलेलाच नाही आहात. ओके. कारण ज्याला एखाद्या गोष्टीसाठी जो वाहून घेतो ना, तो रिझल्टची चिंता करत नाही, तो त्या सिस्टीमची
त्या सिस्टीमवर, त्या प्रोसेसवर तो इतकं काम करतो बेधुंदपणे का तो एक ना एक दिवस ऑटोमॅटिकली त्याच्यामध्ये सक्सेसफुल होऊन जातो. बरोबर. येस. सध्या जर बिझनेसमध्ये यायचं असलं ना तर 18 ते 25 दरम्यानचे मुलं बिझनेसमध्ये येतात. करेक्ट. अशा कोणत्या 3 गोष्टी सांगाल तुम्ही की त्यांनी त्या पाळल्या पाहिजेत बिझनेसमध्ये येण्याच्या आधी? सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट त्यांनी पाळली पाहिजे की त्यांनी धंदा, बिझनेस हा नोकरीसारखा करावा आणि नोकरी ही धंद्यासारखी करावी. होतं काय, या पहिल्या गोष्टीचं प्रिन्सिपल असं आहे की जेव्हा उद्योजक स्वतःचा उद्योग चालू करतो ना, तेव्हा तो कधीही येतो, कधीही जातो, काही करतो, कारण तो काय म्हणतो आपलंच आहे ना. जेव्हा त्याला आपलंच आहे अशी भावना येते ना, तो डिसिप्लिनची पूर्णपणे वाट लावून टाकतो. बरोबर आहे. पण हे जर तो नोकरी करत असेल तर तो 10 वाजता पंचिंगच करणार, 7 वाजता ते काम कंप्लीट करणार, ते महिन्याचं टार्गेट कंप्लीट करणार, स्वतःचे फंक्शनला जाणार नाही, काहीच करणार नाही. हेच काम तो का करतो? माझा पगार कापला गेला तर, मला माझा बॉस काही बोलला तर. तुला या इनिशियल स्टेजमध्ये तुला स्वतःचाच बॉस व्हावं लागेल आणि स्वतःच्याच कंपनीमध्ये ऍज अ बॉस म्हणून स्वतःला एम्प्लॉईला आणि एम्प्लॉईला बॉस म्हणून ट्रेनिंग स्वतःला दिलं गेलं पाहिजे. जर त्याने या जिद्दीने काम केलं तर तो 100% सक्सेसफुल होऊ शकतो. नंबर 2, या 18 ते 25 मधल्या उद्योजकांना जर उद्योजक बनायचं असेल या युथला, तर दुसरी महत्वाची गोष्ट त्याने पाळली पाहिजे, ती म्हणजे त्याने सकाळ, दुपार, संध्याकाळ सगळे मित्र, सगळे फंक्शन, टीव्ही, या जगामध्ये काय चाललंय हे सगळं सोडून मला काय करायचंय ना त्याच्यावरच काम केलं पाहिजे. जर तुम्ही टीव्ही बघायचाय, मॅच बघायची आहे, IPL बघायचंय, मित्रांकडे जायचंय, बर्थडे पार्टी करायची आहे, फंक्शन करायचे आहेत, घरामधले लग्न अटेंड करायचे आहेत, तर तो कधीच 18 ते 25 मध्ये मोठा उद्योजक बनवू शकत नाही. कारण हे आपल्या आयुष्यात असलेले प्लांट्स आहेत. हे सगळे जे इव्हेंट्स आहेत, हा प्लांट आहे, फंक्शन आहे, हा प्लांट आहे, मित्र आहे, हा प्लांट आहे. जर तुम्ही सगळ्या झाडांना थोडं पाणी घातलात तर ते थोडं उगवेल. पण सगळं पाणी जर तुम्ही फक्त तुमच्या फोकसला, तुम्हाला जो उद्योग करायचा आहे त्याच झाडाला घातलं तर विचार करा येणाऱ्या 5 वर्षात ते झाड किती मोठं होऊ शकतं. आणि जर ते झाड इतकं मोठं झालं तर ऑटोमॅटिकली लोक तुमच्या झाडाखाली जमा होणार आहेत आणि त्या झाडाला मोठं मांडणार आहेत. तिसरी महत्वाची गोष्ट, सगळ्यात महत्वाची म्हणजे त्याने त्याच्या आयुष्यामध्ये या सगळ्या गोष्टींना धरून फोकस ठेवला पाहिजे की मला एके वेळी 10 गोष्टी करायच्या नाहीयेत. आम्ही नेहमी डेफिनेशन शिकवतो फोकसची. व्हेन यू आर डुईंग द वन थिंग्स, से नो टू द 99 थिंग्स. जेव्हा तुम्ही एक काम करतात ना तेव्हा 99 गोष्टींना नाही म्हणायला शिका. आजचा युथ हा मिनिटाला नवीन विचार करतो. नका करू. एकदा ठरवलंय ना, पुढचे 3 वर्ष 4 वर्ष 100% फक्त त्याच्यावर फोकस करा, बाकी काहीच करू नका. ओके. जर एखादा बिझनेस जर सस्टेन व्हायचा असेल ना तर त्याला कमीत कमी 5 वर्ष लागतात. Correct. बरोबर. पण 5 वर्ष होण्याआधीच तो बिझनेस बंद पडतो. याच्या मागचे नेमके बिझनेस कारण कधीच काय? बंद पडत नाही सर, माणसाचं डोकं बंद पडतं. अच्छा. माणसाचे एफर्ट थांबून जातात. माणूस रिस्क घ्यायला थांबतो. माणूस सगळ्यात महत्वाचं त्या उद्योगाला नावं ठेवायला लागतो, त्या साईडला नावं ठेवायला लागतं. नाही हा चांगला नाही रे, हा नको करूया, आपण हा करूया. सर तुम्ही मला सांगा ना, कोणतीच इंडस्ट्री आज बंद पडलेली नाही. बरोबर. कोणतीच नाही. उलट ती इंडस्ट्री कोणीतरी 1000 कोटीला नेते, कोणीतरी 5000 कोटीला नेते, कोणीतरी अब्जाधीश बनवतंय. फक्त उद्योगात दम नसतो, तो उद्योग चालवणाऱ्यामध्ये दम असतो. जो त्याला चालवेल तो त्या इंडस्ट्रीचा राजा बनेल. व्हेरी सिम्पल सर. ओके. आता सध्या परीक्षा संपल्यात 12वीच्या. भरपूर सारे आता एक्झाम संपल्यात. आता त्यांच्याकडे एक ऑप्शन आहे, बिझनेसमध्ये उतरायचं की जॉब करायचं. करेक्ट. तुम्हाला जर विचारलं की एखाद्या उद्योजक म्हणजे एखाद्या युवकाने बिझनेस केला पाहिजे की जॉब केला पाहिजे, तुमचं काय उत्तर असेल? आयुष्याच्या पहिले सुरुवातीच्या घडीला त्याने नक्कीच अशा काही कंपन्यांमध्ये काम केलं पाहिजे ज्याच्यात त्याला खूप शिकायला मिळेल. ओके. कारण सर एज्युकेशन संपल्यानंतर एज्युकेशन मध्ये आपण जे शिकतो त्याने आपली माइंडसेट, बॉडी लँग्वेज आणि बौद्धिक पातळीवर काम केलं जातं. ते बिझनेसवर काम कधीच करत नाही. ज्यावेळेला तुम्ही पुढचे 2-3 वर्ष जॉब कराल, 4 चौघांमध्ये जाल, तेव्हा उठायचं कसं, बोलायचं कसं, नक्की कमिटमेंट म्हणजे काय, डिसिप्लिन म्हणजे काय, एफर्ट म्हणजे काय, टाइम म्हणजे काय, जेव्हा तुम्ही त्या बॉस बरोबर रोज उठाल, बसाल, बोलाल, ते प्रोसेस बघाल, ऐकाल, द्याल, तेव्हा ऑटोमॅटिकली तुम्ही सुद्धा तसा विचार करायला लागतात आणि मग तुम्ही स्वतःच्या बिझनेसमध्ये उतरा. काही न शिकता बिझनेसमध्ये उतरून 10 वर्ष लावण्यापेक्षा कोणाकडनं तरी शिकून जर बिझनेसमध्ये उतरलात तर 10 वर्षाचं काम तुमचं 3 वर्षात होऊ शकतं. म्हणून तुम्ही त्या प्रोसेसला पहिले समजून घ्या, त्या गोष्टींना पहिले समजून घ्या आणि नक्कीच अशा कंपनींसोबत काम करा
ज्या कंपनीसारखं तुमचं व्हिजन मोठं असेल. त्यामुळे नक्कीच पहिले काही दिवस हा आपण त्या प्रोसेसमध्ये स्वतःला टाकण्यासाठी ॲज अ जॉब म्हणून, ॲज अ इंटर्नशिप म्हणून, या ॲज अ फ्रेशर म्हणून नक्की जॉईन करा. इतकं गेन करा, त्या बॉसला हे कमवायला 15 वर्ष लागलंय, तुम्ही तिथे 2 वर्ष काम करून त्याचा 15 वर्षाचा एक्सपिरियन्स गेन करा. त्या दृष्टिकोनातनं जर जॉब केलात तर तुम्ही या मार्केटवर राज करणार. पगार कमवण्यासाठी केलात तर तुम्ही कधीच तो जॉब सोडणार नाही. विषय संपला. आता तुम्ही म्हटले की बिझनेस करायच्या आधी जॉब केला पाहिजे, पण जॉब केला तर त्या जॉबची सवय लागते असं पब्लिकचं म्हणणं असतं. बघा सर, खूप सिंपल गोष्ट आहे. जॉबला तुम्ही कसं बघतात हा खूप महत्वाचा विषय आहे ना सर. मी मगाशीच म्हटलं, ॲज अ इंटर्नशिप म्हणून, ॲज अ फेलोशिप म्हणून, ॲज अ फ्रेशर म्हणून आपल्याला त्या उद्योजकाला, त्या उद्योगाला जर समजून घ्यायचं असेल तर आपल्याला पहिल्या त्या प्रोसेसमध्ये जावं लागेल. सो जॉब ही एक मोठा उद्योजक बनण्याची एक प्रोसेस आहे असं मला वाटतं. करणं इम्पॉर्टंट आहे का तर नाही, पण केल्याने तुम्हाला जे ऑब्झर्व करायला मिळेल, जे बघायला मिळेल, ते न बघता जर तुम्ही त्याच्यात पडलात तर तुम्हाला पहिले ते रिपेअर होण्यासाठी 10 वर्ष लागतील. जर तुम्हाला रिपेअरिंग प्रोसेस कमी करायची असेल तर नक्की त्या एक्सपिरियन्ससाठी, ते बघण्यासाठी तुम्ही त्याच्यात जा. आता तुमचा प्रश्न असा आहे की जर समजा मी त्याच्यात पडलो आणि त्याची जर सवय लागून गेली तर सर, प्रत्येक गोष्टीला एक एक्झिट पॉइंट असतो आणि एंट्री पॉइंट असतो. बरोबर. ती एक्झिट कधी घ्यायची हे त्यालाच समजू शकतं ज्याच्या समोर त्याचं उद्दिष्ट क्लिअर आहे. ज्याचं उद्दिष्ट क्लिअर आहे त्याला बरोबर कळेल की नाव दिस इज अ राईट टाइम टू स्टार्ट. ज्याचं उद्दिष्टच क्लिअर नाहीये तो तिथे मरेपर्यंत त्याच कंपनीत जॉब करत राहील असं मला वाटतं. पण मला माहिती आहे की सर, मला तुमच्याकडनं हे शिकायचं होतं, हे मी शिकलोय आणि आता मी माझं स्टार्ट करतोय, तुम्ही मला आशीर्वाद द्या. तर नक्कीच तो उद्योजक त्या मुलाच्या, त्या उद्योजकाच्या मागे उभा राहू शकतो. कारण मी नेहमी माझ्या सेमिनारमध्ये म्हणतो, जर तुम्हाला सोडून त्याच इंडस्ट्रीमध्ये कोणीतरी दुसरं काम करायला सुरुवात करत असेल तर समजून घ्यायचं तुमच्या कामात दम आहे, तुमच्या कामात विजन आहे, तुमच्या कामात लिडरशिप आहे आणि म्हणून त्याला तुम्ही कुठेतरी ते दाखवून दिलं, त्याला मोटिवेट केलं आणि तुम्ही आत्ताच्या भारताच्या जीडीपी मध्ये असे 100 उद्योजक नव्याने उभे करता आहात. यामध्ये सगळ्यात मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे. कॉम्पिटिशन या जगात कधीच नसते. प्रत्येक जण काही ना काहीतरी वेगळं घेऊन आलेला असतो. फक्त प्रत्येकामध्ये ती बघण्याचा दृष्टिकोन असावा. बस, व्हेरी सिम्पल. आता समजा एखाद्याला बिझनेस चालू करायचा आहे, करेक्ट, बरोबर, पण बिझनेस चालू करायला माझ्याकडे पैसेच नाही, बरोबर. माझ्या पुढच्या 5 स्टेप्स काय असल्या पाहिजे? मागच्या 25 वर्षामध्ये 30 वर्षाचा जर आराखडा आखलात तुम्ही आणि जर इतिहास पाहिलात तर तुमच्या लक्षात येईल आज जेवढे पण उद्योजक मोठे झालेत ना, त्यांच्याकडे सुद्धा सुरुवातीला पैसे नव्हते. जर इतिहास सांगतो 0 पैसे असताना आज बिझनेसमॅन हजारो कोटीचे झालेत. याचा अर्थ शोधून काढा की पैसे नसतानाही उद्योग यांच्या हातून कसा काय झाला. आजचा उद्योजक हे पहिले शोधतो माझ्याकडे पैसे नाही, मी कसं करू, आणि तो फुल स्टॉप मारतो, तो थांबून घेतो, तो आता सगळं संपलं. पण बॉस, इतिहासामध्ये जाऊन बघा, ज्यांच्याकडे उद्योग, अंबानीकडे पैसे होते, टाटांकडे पैसे होते, तुमचे इन्फोसिस ज्यांनी चालू केली त्यांच्याकडे पैसे होते, महिंद्राकडे पैसे होते, मारुतीकडे पैसे होते. तुम्ही सगळ्यांना चेक करा त्यांनी कसं काय त्यांचा स्टार्टअप त्यावेळेला चालू केला. त्यामुळे तुमच्याकडे जर इच्छाशक्ती असेल, तुमच्याकडे जर खरंच काहीतरी करण्याची ताकद असेल तर त्या ताकदीच्या जोरावर, इच्छाशक्तीच्या बळावर, उद्दिष्टाच्या बळावर आणि तुमच्या दृष्टिकोनाच्या बळावर जर तुम्ही स्वतःला स्टार्ट केलं तर आपोआप पैसा बाय प्रॉडक्ट आहे, तो जमा होणार. हे मी नाही म्हणत आहे, हे आपली मागची पिढी, मागचे 40 वर्ष 50 वर्ष यांनी जगाला हे दाखवून दिलेलं आहे. व्हेरी सिम्पल. समजा मला बिझनेस करायचा आहे तर माझ्या डोक्यात पहिली गोष्ट ही येते की मी एक पार्टनर शोधतो माझा. बरोबर. पार्टनरशिप करणं किती गरजेचं आहे आणि किती नुकसानदायी आहे, आणि पार्टनर जर मला निवडायचा असेल तर तो कसा निवडला पाहिजे? सर, या जगात कोणतीच गोष्ट बरोबर नाही आणि कोणतीच गोष्ट चुकीची नाही. इट्स टोटली डिपेंड्स अपॉन युअर ऍक्शन अँड रिॲक्शन्स. ओके. जर तुम्ही आता एक उदाहरण बघा, मूव्ही आहेत. जर मूव्हीमध्ये हे सगळे पार्टनरच नसते तर एवढे चांगले चित्रपट बनले असते का? एक डायरेक्टर असतो, एक प्रोड्युसर असतो, एक हिरो असतो, एक विलन असतो, एक हिरोईन असते, म्युझिक डायरेक्टर असतो, सिंगर असतो. दे ऑल आर पार्टनर्स. दे ऑल आर पार्टनर्स. पुढच्या पिक्चरला ते कदाचित एकत्र नसतात, परत दुसरे कलाकार येतात, दुसरे डायरेक्टर येतात. उद्योजकाचं पण सेम आहे. जर उद्योजकाला त्याचा पिक्चर हिट करायचा असेल आणि तो
लॉंग टर्म चालवायचं असेल तर तुमच्या बरोबर असणारे सगळे लोक त्या त्या इंडस्ट्रीतले बाप आहेत का? मग ते तुम्ही पर्सेंटेजवर घ्या किंवा पगारावर घ्या की पार्टनरशिपवर घ्या का डीडवर घ्या, काही फरक पडत नाही. पण हे जर सगळे चांगली डोकी एकत्र आली तर 100% तुमचा पिक्चर हा जसा मुघली आझम गाजला तसा तुमचा पिक्चर गाजणार, यात वादच नाही. नक्कीच जर तुम्ही सगळी चुकीची माणसं घेतलीत आणि उद्या उद्योजकाची जर त्याचं डोकं फिरलं आणि त्याच्यामध्ये वाद व्हायला लागले तर लोक म्हणतात की पार्टनरशिप नेहमीच धोकादायक असते. ऍक्च्युली तो धोका आहे की खरंच प्रोग्रेस आहे हे प्रत्येकाच्या आखणीवर आणि त्याच्या विजनवर डिपेंड आहे सर. व्हेरी सिम्पल. ओके. पार्टनर म्हणजे आता पार्टनरशिपचा विषय निघाला. आता मी तुम्हाला मागे पण म्हटलं होतं की बिझनेस सस्टेन व्हायला 5 वर्ष लागतात, बरोबर? ओके. 5 वर्ष लागतात, पण मग जेव्हा बिझनेस सस्टेन होतो तर त्या दोघा पार्टनरांमध्ये भांडणं किंवा वाद व्हायला चालू होतात. ते वाद आणि भांडणं कधी होतात सर? ज्या वेळेला त्यांनाच माहित नसतं आपल्याला पुढच्या 5 वर्षांनी आणि सक्सेस झाल्यावर काय करायचं. ज्यांना सुरुवातीच्या आधीच कळतं ना की सक्सेस झाल्यावर मला काय करायचं आहे, त्यांना भांडायला पण वेळ नसतो सर. बरोबर. असे किती पार्टनरशिपचे किती मोठमोठे बिझनेस आहेत सर, त्या पार्टनरला रोज त्या पार्टनरला भेटायला वेळ मिळत नाहीये कारण उद्दिष्ट इतकी मोठी आहेत, इतकी मोठी उद्दिष्ट आहेत. शिवाजी महाराजांनी 350 किल्ले जिंकले हे काय एकट्याच्या बळावर का? त्यांचे सवंगडी, त्यांचे मावळे म्हणजे दे ऑल आर पार्टनर्स ना सर. बरोबर. आणि प्रत्येक किल्ला जिंकताना प्रत्येकाला बलिदान द्यावं लागलंय. ती कुठेतरी महाराजांसोबतची असलेली पार्टनरशिपच होती ना. मग त्यावेळेला त्यांच्यात का भांडणं नाही झाली? कारण त्यांना एक किल्ला जिंकल्यानंतर दुसरा, दुसऱ्यानंतर तिसरा हे टार्गेट नव्हतं. आपलं साम्राज्य स्थापन झालं पाहिजे हे टार्गेट होतं. जर तुम्ही 2 उद्योजकांमध्ये आपल्याला अशा गोष्टींपर्यंत पोहोचायचंय जे बियॉन्ड द लाईफ आहे, जे बियॉन्ड द लाईफ आहे, हे ज्या दिवशी कळेल ना त्या दिवशी त्या माणसाला आता आपल्याला सक्सेस मिळालाय असं कधीच वाटणार नाही. आणि त्याला वाटलंच नाही तर भांडण होण्याचा प्रश्नच येत नाही. त्यामुळे तुमचं पॅशन किंवा तुमचं उद्दिष्ट हे बियॉन्ड द लाईफ असावं. जर बियॉन्ड द लाईफ असेल तर सक्सेसला सीमा नाही. ओके. एक परफेक्ट बिझनेस पार्टनर कसा असला पाहिजे? एक परफेक्ट बिझनेस पार्टनर हा माझ्या मते असा असला पाहिजे की त्याला पार्टनरशिप पेक्षा, उद्योजकापेक्षा आणि उद्योगापेक्षा, पैशांपेक्षा त्याला समाजासाठी करण्याची, समाजाला देण्याची, भारताला देण्याची भूक ही स्वतःपेक्षा, पार्टनरपेक्षा, उद्योगापेक्षा जास्त पाहिजे. जेव्हा तो पर्सनल गोल पेक्षा नेशन गोल मोठा ठेवेल ना, तो पार्टनर कोणत्याही मिनिटाला त्याच्या पार्टनरवर चिडणार नाही, भडकणार नाही, रागवणार नाही आणि कितीही मोठा झाला म्हणून त्या संपत्तीवरनं त्याच्यावर कधी केसही करणार नाही. कारण त्याचं गोल नेशन आहे. बरोबर. आणि जो देशासाठी लढतो ना सर, तो स्वतःसाठी, घरासाठी, मुलाबाळांसाठी, मित्रांसाठी, पार्टनरसाठी ऑलरेडी त्याने सगळं सोडलेलं असतं कारण त्याचा गोल नेशन असतो. तर पार्टनर हा नेहमी कॉन्ट्रीब्युशन करणारा असावा, तर घेणारा नसावा, तर देणारा असावा. 10 लाखापर्यंत पोहोचलेला बिझनेस 1 करोड पर्यंत न्यायचा असेल तर काय फुटप्रिंट असल्या पाहिजे त्याची? फुटप्रिंट व्हेरी क्लिअर आहे सर. 10 लाखा पोहोचण्यापर्यंत तुम्ही किती स्पीडने, किती दिवसात आणि किती तास काम केलं, त्या कामाचा एकदा पूर्ण आलेख आखा आणि त्याला 10ने मल्टिप्लाय करा. जर मी रोज 8 तास काम करत होतो तर तुम्ही आता ते काम 18 तासावर न्या. जर मी रोज 4 लोकांना भेटत होतो तर आजपासून 40 लोकांना भेटायला सुरुवात करा. जर मी 2 पुस्तकं वाचून याच्यावर पोचलो तर 200 पुस्तकं वाचा. जर मी स्वतःवर 2 लाखाच्या ट्रेनिंग घेतल्या होत्या तर 20 लाखाच्या ट्रेनिंग घ्या. जर मी पहिले 5,000च्या ते 10,000च्या लोकांबरोबर काम करत होतो तर आता 20,000च्या लोकांसोबत काम करायला सुरुवात करा. पहिले माझी टीम ही 10 लोकांची होती, आता मी ती 20 लोकांची टीम करेन. 2 प्रोडक्टवर काम करत होतो, आता मी 20 प्रोडक्टवर काम करेन. पहिले मी जिल्ह्याला धरून काम करत होतो, आता मी शहरांना धरून काम करेन. म्हणजेच काय सर, आतून आणि बाहेरून तुम्ही स्वतःला 10ने गुणा. बरोबर. जेव्हा तुम्ही स्वतःला एक्सपांड कराल इंटरनली आणि एक्सटर्नली, तुमच्या रिसोर्सला एक्सपांड कराल तर तुम्हाला कोटी मोजावे लागणार नाही, ते ऑटोमॅटिक होते. आता भरपूर सो कॉल्ड बिझनेस कोच असतात युट्यूबवाले, ते म्हणतात तुमचं फॅशन फॉलो करा, पॅशन फॉलो करा. ती ही ऍडवाइस चुकीची असू शकते का? काय वाटतं तुम्हाला? कारण मग एखाद्या व्यक्तीने किंवा एखाद्या मुलाने पॅशन फॉलो केलं ना तर 50% बिझनेस त्याचा तिथेच ड्रॉप होतो किंवा तिथेच बंद पडतो. बघा सर, त्यावेळी
त्या ट्रेनरने ती सांगितलेली गोष्ट काय होती, त्याला बेस काय होता हा समजून घेणं फार गरजेचं आहे. म्हणजे तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा हे त्यावेळेला सांगण्यामागे सुभाषचंद्र बोसांनी ज्या वेळेला सांगितलं त्यावेळेला एक बेस होता. पण सर, स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आज तुम मुझे खून दो साठी सुभाषचंद्र बोसांना पण घोषणा करावी लागली आणि महात्मा गांधीजींनी अहिंसेने सुद्धा भारताला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी प्रयत्न केला. बरोबर. म्हणजे कधी कधी ही गोष्ट चालते तर कधी कधी ही गोष्ट चालते. पॅशन जर आपल्या कामातनं आपली पॅशन आपल्याला रिझल्ट देणार असेल तर ती बरोबर आहे, पण आपल्या पॅशनमुळे वापरून पण आपल्यामध्ये प्रोग्रेस होत नसेल तर ती पॅशन काही कामाची नाही आहे ना. बरोबर. काही मुलं म्हणतात माझी पॅशन आहे की मला गेम झोन मध्ये माझं करिअर करायचंय. अरे पण तू 10 वर्ष आले करतोय पण त्याच्यातनं काहीच इन्कम येत नसेल तर तुझी पॅशन कुठेतरी चुकते. हे त्या स्टुडंटने समजून घेतलं पाहिजे. त्या ट्रेनरने कदाचित सांगितलं असेल पण त्याला काहीतरी बेस असेल. बरोबर. पण माझी पॅशन आहे क्रिकेट खेळलं पाहिजे, पण क्रिकेट खेळणं माझी पॅशन नाहीये, तर त्या क्रिकेटमध्ये बॅटिंग करणं माझं पॅशन आहे. हे जेव्हा तेंडुलकरला कळलं ना तेव्हा त्याने ती कॅप्टनशिप सोडली आणि पूर्णपणे बॅटिंगवर फोकस केला. ज्या दिवशी कपिल देवला कळलं ना की मी कॅप्टन आणि महत्वाचं म्हणजे बॅट्समन पण भारी बनू शकतो, त्याने त्याच्या पॅशनवर फोकस केला. म्हणजे जर याला महेंद्र सिंग धोनीला माहितीये मी विकेट किपरच बनू शकतो आणि कॅप्टन आणि बॅट्समनच बनू शकतो, तर नक्कीच त्याने बॉलर बनण्यावर कधीही फोकस केला नाही. क्रिकेट ही पॅशन आहे, पण त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या इंडस्ट्रीमध्ये म्हणजे सब पार्ट मध्ये आपण कुठे बसतो हे ज्याला कळलं ना त्याचा पॅशन ग्रो होतो. त्यामुळे ट्रेनरने सांगणं चुकीचं नाहीये, त्याला आपण कसं घेतोय हा दृष्टिकोन जर आपला क्लिअर असेल तर तो ट्रेनर आणि तुमचा दृष्टिकोन जर मॅच झाला तर यू आर ऑन अ करेक्ट ट्रॅक. पण तो सांगतोय एक आणि तुम्ही ऐकताय एक ते एकदम चुकीचं आहे. ओके. बिझनेस करण्यासाठी शिक्षण गरजेचं असतं. 100% मग असं म्हटलं जातं की MBA केला तरच बिझनेस चांगल्या प्रकारे रन होऊ शकतो. हे मिथ आहे की फॅक्ट आहे? काय सर वाटतं? एकदम क्लिअर आहे सर. एज्युकेशन बरोबर जर स्किल असेल तरच त्या एज्युकेशनचा फायदा आहे. पण MBA करायची गरजच आहे का? MBA करायची नाही. गरजच आहे. तुम्ही एमबीए केलं आणि तुमच्याकडे स्किलच नाहीये सर. तुम्ही एमबीए का केलं तर सर मला MBA ची डिग्री लावायची होती, मी पेपर लिहिले, मला मार्क पडले, पण सर तुम्हाला ब्लेझरवर कोणता शर्ट आणि कोणती पॅन्ट घालायची हे पण जर स्किल माहित नसेल, पीपीटी कशी बनवायची हे पण स्किल माहित नसेल आणि तुम्ही MBA करून सुद्धा जर तुम्हाला हे स्किलच नसेल तर तुमची डिग्री पाण्यात आहे. हे परत एकदा सांगतो, हा प्रश्न आहे आधी कोंबडं का आधी अंड, आणि याचं सोल्युशन कधीच सुटू शकत नाही. सेम लाईक दॅट आहे. असे खूप शिकलेले आहेत ज्यांच्याकडे स्किल नाहीये आणि असे खूप स्किलवाले आहेत ज्यांच्याकडे शिक्षण नाहीये. आणि बघा सर, एज्युकेशन असेल आणि जर स्किल नसेल तर तुम्ही या जगावर कधीही राज्य करू शकत नाही. पण एक वेळ स्किल असेल तर एज्युकेशन तुम्ही वयाच्या कोणत्याही वर्षी घेऊ शकतात. पण एज्युकेशन घेतलं आणि स्किल तुम्ही कधीच घेतलं नाही तर तुम्ही मार्केटमध्ये उभे राहू शकणार नाही. पण तुमच्याकडे एज्युकेशन नव्हतं पण स्किल होतं आणि स्किलच्या जोरावर तुम्ही पैसे कमवलेत, मोठं झालात. बघा तुम्ही 10 वर्षांनी तुम्ही परत MBA ला ऍडमिशन घेऊ शकता, 5 वर्षांनी तुम्ही परत काहीतरी डिग्री करू शकतात, कारण तुम्हाला त्यावेळेला एज्युकेशनचा अर्थ समजतो. त्यामुळे एज्युकेशन तर घेतलंच पाहिजे पण स्किल हे मॅन्डेटरी आहे. स्किल असेल तर एज्युकेशन फ्लरिश होईल, स्किल नसेल तर एज्युकेशन घेऊन पण काही फायदा नाही. ओके. जर माझ्याकडे एक 50 लाख पॅकेजची एक नोकरी आहे आणि ती सोडून जर मी बिझनेस करायचा विचार करतोय, हे कशाचे लक्षण आहे? नेमकी फुलिश व्हायचे लक्षण आहे की ब्रेव बनण्याचे लक्षण आहे? त्याच्या माझ्याकडे 50 लाख आहे म्हटल्यावर मी तर चांगली आयुष्य जगू शकतो. बरोबर. पण सर जर तुम्हाला बिझनेस का करायचा हा पहिला प्रश्न त्याला विचारणं फार गरजेचं आहे. तो बोलेल माझ्याकडे 50 लाख आहे आणि मला नोकरी करायची आहे. म्हणजे पांडवांनी किंवा कौरवांनी, कौरव काय म्हणे, तुम्ही कधी युद्ध सांगा आम्ही करायला तयार आहे कारण आमच्याकडे सैन्य आहे. पण त्यांना उद्दिष्टच माहित नव्हतं, ते ताकदीच्या जोरावर खेळत होते आणि हे त्यांच्या उद्दिष्टाच्या जोरावर खेळत होते. ओके. यांच्याकडे काहीच नव्हतं तरी हे जिंकले, त्यांच्याकडे सगळं असून ते हारले. नोकरी 50 लाखाची का 5 लाखाची आहे ते मुद्द्याचं नाहीये सर. ते सोडून तुम्ही धंद्यात का उतरताय हा प्रश्न एकदा व्हाय स्वतःला विचारा. एकदा व्हाय कळला ना सर, तुमच्याकडे काही नसलं तरी तुम्ही उभे राहणार. पण आहे म्हणून करायचंय याला काहीच अर्थ नाहीये. नोकरी करणारा माणूस कधी श्रीमंत होऊ शकत नाही. ऍग्री कराल का या गोष्टीसाठी तुम्ही? असं कोणी सांगितलंय सर? मी मगाशीच म्हटलं तुम्हाला,
नोकरी धंद्यासारखी करावी आणि धंदा नोकरीसारखा करावा. आज गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांना इतकी मोठी सॅलरी आहे जी इंडियातले 10 बिझनेसमॅनची टर्नओव्हर एकत्र केला SME मधल्या तर त्यांची सॅलरी एका महिन्याची होऊ शकते सर. बरोबर. म्हणजे असं अजिबात नाहीये सर की सुंदर पिचाई हा नोकरी करतो सर, पण त्याची जर तुम्ही त्याचा इन्कम टॅक्स आणि जर तुम्ही त्याच्या पगाराची अमाऊंट जर बघितलीत तर आपण थक्क होऊन जाऊ सर. बघा सर, तुम्ही जिथे नोकरी करतायत ना त्या नोकरीला जर तुम्ही उचललं ना तर तुम्ही स्वतःच त्या नोकरीमध्ये एक स्थान तयार करू शकतात सर. बरोबर. आज आपले पंतप्रधान आहेत, हा जरी इंडस्ट्री वेगळी असली सर, आज ते गव्हर्नमेंटचे काय म्हणतात, आम्ही या सगळ्या जनतेचे नोकरच आहे. पण ते काम कोणत्या लेवलला करतायत? न काळ ना वेळ न भूक. मुख्यमंत्री कोण आहे? जनतेचे नोकर आहेत ना सर. जेव्हा आपण एखाद्या कंपनीचे नोकर असतो तेव्हा त्या कंपनीच्या बॉस पेक्षा 100 पटीने तुम्ही नेक्स्ट लेवलला काम केलं ना तर जग तुम्हाला बघताय. तुम्ही नोकरदार आहात म्हणजे तुम्ही छोटे आहात असं कधीही होत नाही. म्हणजे मी सुंदर पिचाई पासून ते नरेंद्र मोदींपासून ते मुख्यमंत्र्यांपासून तर तुम्ही ऑफिस बॉय पर्यंतचं उदाहरण घ्या. जर तुम्ही त्या नोकरीला तुमचं आयुष्य देणार असाल, तुमचा वेळ काळ आणि सगळं स्किल देणार असाल तर या जगामध्ये तुम्ही स्वतःचा उद्योग करूनच मोठे होऊ शकतात असं अजिबात नाहीये. नाहीतर सर आज एवढ्या मोठ्या मोठ्या कंपन्या मोठ्या का झाल्या असतात? त्यांना टॉप लेवलचा HR मिळाला, टॉप लेवलचा सेल्सवाला मिळाला, टॉप लेवलचा मॅनेजमेंटवाला मिळाला, टॉप लेवलचा ऍडमिन मिळाला, टॉप लेवलचा VP मिळाला, टॉप लेवलचा GM मिळाला. हे सगळे पोझिशन नोकरीचे आहेत सर. एकटा उद्योजक काय करणार आहे? हे बळ फार महत्वाचं आहे. आणि सेम लाईक दॅट सर. ओके. जर महाराष्ट्र जर बघितला आपण, आता भारतामध्ये भरपूर प्रांतातले लोक बिझनेस करतात आणि बिझनेस मोठा पण करतात. महाराष्ट्रातील लोक रिस्क घ्यायला घाबरतात बिझनेस मध्ये येण्याची. कल्चर प्रॉब्लेम आहे असं वाटतं की काही थिंकिंग चेंज केली पाहिजे. थिंकिंग त्यांची सगळ्यात पहिल्यांदा चेंज केली पाहिजे सर. आपण म्हणजे म्हणायला आपण का म्हणतो मला माहित नाही, पण म्हणतो मारवाडी लोक चांगले बिझनेस करतात, आपले लोक कमी म्हणजे आपले लोक रिस्क घ्यायला घाबरतात. आपण ते अभिमानाने म्हणतो, पण आपणच त्या गोष्टी करत नाही. का करत नाही सर? कारण आपल्याला लहानपणापासून आपल्या आजोबांपासून वडिलांपासून आपल्यापर्यंत एवढंच शिकवलंय. आपल्या गरजा किती? अंतरून पाहून पाय पसरायच्या. आपल्या गरजा किती? त्याला म्हणतात जरूरत. आपल्या जरूरत काय आहे? 20,000 रुपये घर भाडं आहे, 20,000 रुपये आपलं घराचा हप्ता आहे, 5,000 रुपये घर चालवायला आहे, मुलीचा खर्च 5,000, 35,000, 40,000, 50,000, त्याच्यावरती 10,000च्या सेव्हिंग, 50-60,000 रुपयात आपलं घर चालतंय ना, 30,000 आपलं घर चालतंय ना, तर तू एवढा जीव काढतोच कशाला? कशाला उगाच BP वाढून घेतो, कोलेस्ट्रॉल वाढून घेतो? तेवढंच कर. हे आपण आपल्या मागच्या पिढ्यांपासून बघत आलोय. मग याच माइंडसेटमध्ये जेव्हा मुलं मोठी होतात ना हेच ते कॅरी करत चालतात. आणि असं म्हटलं जातं तुम्ही मुलांना काय शिकवतात यापेक्षा मुलं रोज काय ऐकतात आणि काय बघतात याच्यातनं मुलं घडतात. तुम्ही जे मगाशी म्हटलं ना, आज मारवाड्यांची मुलं काय बघतायत? कुछ तो बडा करते, मस्त करते, एक्स्ट्रॉर्डिनरी करते. त्यांचं बघणं आणि ऐकणं आपल्या महाराष्ट्रीयन मुलांच्या बघण्या आणि ऐकण्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. आपण हजारात ऐकतो, ते करोडोत ऐकतात. ते रोज सकाळपासून संध्याकाळपर्यंत धंदा बोलतात, आपण गरजा बोलतो. ते चाहतवर काम करतात, आपण जरूरतवर काम करतो. जर आजपासून तुम्ही मुलांच्या चाहतवर काम करायला सुरुवात केली ना तर मुलांसाठी काहीही अशक्य नाही. ते तुम्ही 100% करू शकतात सर. व्हेरी सिंपल. लोकांचं असं म्हणणं आहे या इंडस्ट्री बाबतीत, म्हणजे बिझनेस कोच इंडस्ट्री बाबतीत, की बिझनेस कोचेस हे वेड्यात काढतात लोकांना. याच्यावर तुमचं काय मत? सर एकदम सिंपल गोष्ट आहे की आजकाल लोकांनी देवाला पण नाही सोडलंय. देवाला पण नाव ठेवतात. देवाला पण नाव ठेवतात. सर बघा, मी मगाशी म्हटलं कोणताच व्यक्ती कोणतीच गोष्ट चुकीची सांगत नाही. आपण ती करतो का? आज काय करतायत ऐकणारे विद्यार्थी, काय करतायत ना, ते ऐकतायत, करत काहीच नाही. आपण एखाद्या डॉक्टरकडे जातो आणि तुम्ही ट्रेनरच नाही, तुम्ही डॉक्टर घ्या, वकील घ्या, शिक्षक घ्या, तुम्ही फुटबॉल ट्रेनर घ्या, तुम्ही जिमचा ट्रेनर घ्या, तुम्ही डायटिशियन घ्या, ते आपल्याला एक गोष्ट करायला लावतात. आपण किती फॉलो करतो? आपण किती फॉलो करतो? जर आपण त्यांनी 100% सांगितली आणि आपण 1000% केली तर आपण त्याला देव मानणार. बरोबर. आज ऐकणाऱ्यांची संख्या जास्त आहे आणि ऐकून करणाऱ्यांची संख्या 1% आहे. त्यामुळे 99%ची संख्या इतकी मोठी आहे, त्याच्यामुळे ते लोक त्याला नावं ठेवत आहेत. पण बॉस 1% लोक आहेत, आज त्यांनी त्या सांगणाऱ्यापेक्षा
100 पटीने कंपनी मोठी केली फक्त त्यांचं ऐकून. बरोबर. तुम्ही पहिल्यांदाच म्हटले होते की शिक्षक हा 14-15 वर्ष शिकवतो, पण त्याचा अभ्यास बरोबर आहे. मोठा असतो सर. हं. सर तुम्ही बघा ना, आचरेकरांनी कधी क्रिकेट खेळलं का? तरी तेंडुलकर बनवला ना. बरोबर. पण एक विनोद कांबळे होता ज्यांनी आचरेकरला फॉलो केलं नाही म्हणून तो घरी बसला. बरोबर. सेम या इंडस्ट्रीमध्ये 10 लोक ऐकायला येतात, त्यातले एक बदलतो, 9 बदलत नाही. ते 9 लोक त्या ट्रेनरला शिव्या घालतात आणि तो एक त्याच ट्रेनरला देव मानतो. म्हणजे याचा अर्थ हे ऐकतात आणि हे ऐकलेलं हा करतो, आणि करणाऱ्यांची संख्या कमी आणि न करणाऱ्यांची संख्या जास्त, म्हणून त्या ट्रेनरला लोक नावं ठेवतात की हा लुबाडतो. प्रत्येक ठिकाणी जर बघायला गेलो आपण, आता समजा एखादा बिल्डर असेल तर त्याचं घर कितपत चांगलं आहे ना ते पहिले पब्लिक चेक करते. एखादा डॉक्टर असेल तर डॉक्टरची त्याची स्वतःची हेल्थ किती चांगली आहे करेक्ट ते चेक करतात. आता समजा एखादा केसांचा डॉक्टर, हेअर स्पेशलिस्ट आहे, पण त्याच्यावर डोक्यावर केस नाही. करेक्ट. तसंच जर बिझनेस मध्ये असेल, आता तुमचा समजा एखादा बिझनेस कोच असेल आणि त्याचाच बिझनेस जर प्रॉपर चालत नसेल तर हे पण पब्लिक बघते. एकदम बरोबर आहे सर, आणि बघितलं देखील पाहिजे. व्हेरी सिम्पल आहे. माझं जेवढं सांगणं आहे, बोलणं आहे, किंवा मी माझा जेवढा अभ्यास सांगतो, तर माझा अभ्यास असं सांगतो की बिझनेस कोच बनून जर तुम्हाला लोकांना बिझनेस शिकवायचा असेल तर पहिले त्या व्यक्तीने कोणता तरी बिझनेस केलेला असेल तर त्याच्या सांगण्यामध्ये ती लेअर येते, बरोबर, समज येते, एक डेप्थ येते. आज मी इंजिनिअरिंगला असल्यापासून इंजिनिअरिंगचे क्लास चालवतोय सर. जेवढे वर्ष मला बिझनेस कोच म्हणून लोकांना शिकवायला नाही झाले त्याच्यापेक्षा डबल वर्ष मला कोचिंग इंडस्ट्रीमध्ये ते काम करताना झाले. मग त्याच्यामध्ये मला आलेले स्ट्रगल, मला आलेले प्रॉब्लेम, उद्योजक कुठे कुठे अडकतो, कसा कसा अडकतो, कशा पद्धतीने अडकतो, याचा जर फ्लेवर त्या कोचला असेल ना तर त्याच्या बोलतानाची प्रत्येक गोष्ट समोरच्याच्या हृदयाला लागते, जर त्याने ती सोचलेली असेल तर. आणि जर त्याने ती सोचलेली नसेल आणि वाचलेली असेल तर ती कधी हृदयाला न लागता ती डोक्यात जाते आणि मग लोक तिथे डिस्कनेक्ट होतात. बरोबर. व्हेरी सिम्पल. यंग जनरेशन ही बिझनेस मध्ये यायला घाबरते सध्या. बरोबर. काय कारण त्याच्यामागे कारण खूप आहे, कारण ते स्टेबल नाही आहेत. ओके. कारण ते स्टेबल नाही आहे. सर तुम्ही कधीही बघा, एखादं तळ असेल, समुद्र असेल, पाण्याचा वरचा जो पृष्ठभाग असतो तो नेहमी चंचल असतो, असा हालत राहतो. काही मारा तो हलतो, लाटा येतात जातात सगळं. पण सर तुम्ही थोडंसं खाली जा, 10 फूट 20 फूट, तिथे लाटा असतात का? तिथे चंचलता असते का? नसते. यंग व्यक्तीने ना वरचे वर सगळं बघते म्हणून त्यांना ती भीती वाटते. अरे मध्येच लाटा येतात, अरे मध्ये कोणीतरी दगड मारतं, अरे मध्ये ते चित्र स्पष्ट होतं, काय केलं पाहिजे? त्याने ना सरळ उडी मारावी आणि 10 फूट खाली जाऊन बसावं. त्याला चित्र एकदम क्लिअर दिसेल, कॉन्फिडंट येईल. त्यामुळे प्रत्येक गोष्टीला वर वर न बघता त्याच्या आतमध्ये जर गेलात तर वरचं दिसणार नाही, आणि वर राहिला तर खालचं दिसणार नाही. आजची यंग जनरेशन वरच्या वरती सगळ्या गोष्टी चेक करते. तिने डेप्थला जाण्याची गरज आहे. जर तो डेप्थला गेला तर त्याला भीती वाटणार नाही, उलट त्याचं आकलन जास्त होईल. ओके. आता पर्सनल एक प्रश्न विचारतो तुम्हाला. अशी एक गोष्ट सांगा जी तुम्हाला रात्री झोपू देत नाही, बिझनेस रिलेटेड असेल अशी. सर मला माझा स्टेज आणि मला माझ्या लोकांना ट्रेन करायला काय काय ट्रेन करू शकतो, कुठून कुठून कंटेंट आणू शकतो, कोणती कोणती उदाहरणं देऊ शकतो, कशा पद्धतीने त्यांच्या आयुष्यामधला आळस झटकून ते जे काही करू शकत नाही ते त्यांना करून त्यांच्या सत्यात त्यांच्या पदरात कसं टाकू शकतो ना, यासाठी माझा रात्र दिवस काम करायला आवडतं. तुम्ही कधी कुठे केव्हा कदा कोणता टॉपिक कसंही सांगा, आपण त्यांच्यासाठी उभं राहू शकतो. यासाठी मला झोपेची, खाण्याची, पिण्याची काहीही आठवण येत नाही. त्याच्यामुळे जो व्यक्ती जन्माला आलाय तो त्याने जे ठरवलं नाही ना त्याच्याही पलीकडे जाऊन त्याच्या पदरात टाकण्यासाठी आम्ही रोज सकाळी उठतो. ओके. जर आज सगळं तुम्हाला विसरावं लागलं, तुमचं नेटवर्क, तुमचा पैसा, तुमचं राहणीमान सगळं विसरावं लागलं, तर परत पहिल्यापासून सुरुवात करायची असेल तर पहिली स्टेप काय असेल तुमची? सगळ्यात पहिली स्टेप असेल परत एकदा लोकांमध्ये जायचं, परत 10 लोकांना घेऊन ट्रेन करायचं, त्या 10चे 100, 100चे 200, 200चे 1000, 200चे 3000 परत नेटवर्क तयार करायचं. म्हणजे बिझनेस उभा करण्यासाठी पहिले नेटवर्क गरजेचं आहे तुम्हाला? काहीच नाही, पहिले बिझनेस उभा करायचा असेल तर तुम्ही तयार आहात का? सगळं गेल्यानंतर पण तुमच्यामधला जोश कायम आहे का? तर तुमच्यातली जोश, तुमच्यातली ताकद सगळं गेल्यानंतर पण जर जिवंत असेल तर तुम्ही त्याच्या 100 पटीने परत निर्माण करू शकता. सेम लाईक दॅट. ओके.
तुम्हाला स्वतःला प्रश्न विचारायचा, मी तयार आहे का? सगळं गेलंय, कपडे गेले, गाडी गेली, पैसा गेला, बंगला गेला, नेटवर्क गेलं, युट्यूब गेलं, सगळं गेलं, आता नवीन करायचंय. तर तुम्ही स्वतःला प्रश्न विचारा, आर यू रेडी फॉर दिस? इन सेम इंटेन्सिटी, सेम स्पीड, सेम नॉलेज आणि एक्स्ट्राऑर्डिनरी जुनून तुम्ही तयार आहात का? आतून आन्सर आला ना हो, की परत 6 महिन्यात तुम्ही त्याच्यापेक्षा मोठं क्रिएट करू शकता. व्हेरी सिम्पल. आता सर लास्टचा प्रश्न आहे माझा, शेवटचा प्रश्न आहे. मला सांगा, म्हणजे ह्या प्रश्नाचं उत्तर मला नाही वाटत तुमच्यापेक्षा कोणी चांगलं देऊ शकतं. जर 50 ते 60% जर बिझनेस कोचेस बघितले तर ते एक चुकीचा सल्ला देतात, अशी कोणती गोष्ट आहे तुम्हाला काय वाटतं? सर बघा, मला असं वाटतं की परत एकदा सांगतो सर, हा प्रश्न चुकीचा सल्ला देतात हे आपण ठरवणारे कोणीच नाही. ओके. त्यामुळे कोणतीच गोष्ट, कोणताच व्यक्ती या जगातला चुकीचा नसतो. इन्सिडंट चुकीचे असतात असं मला वाटतं. ओके. त्याच्यामुळे त्या गोष्टीत आपण न पडलेलंच बरं. ओके, धन्यवाद सर, खूप छान वाटलं तुम्हाला. थँक्यू सो मच. तुम्हाला सुद्धा खूप ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू सो मच.